सत्यजित तांबेंनी आता काँग्रेस सोबत अंतर राखायला सुरुवात केली आहे। त्याची सुरुवात त्यांच्या ट्विटर डीपी आणि बायोमधून पाहायला मिळते। डीपी मधून काँग्रेसचा उल्लेख काढून तांबेंनी भाजपवासी होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सत्यजित तांबेंचा काँग्रेसला हात, ट्विटर डीपी बायोमधून काँग्रेस हटवली, वारसाने संधी मिळते, कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं। तांबे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या मार्गावर, वारसाने संधी मिळाल्याचं सत्यजित तांबेंनी मान्य केलंय। मात्र कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं असं सांगत सत्यजित तांबेंनी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय। आता हे कर्तृत्व भाजपमध्ये जाऊन सिद्ध करणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण ट्विटरवरून सत्यजित तांबेंनी काँग्रेसचा उल्लेखच हटवलाय। महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक अशी ओळख ठसवण्याचा प्रयत्न सत्यजित तांबेंनी केलाय। पक्षाकडून कारवाईची शक्यता असल्यानं सत्यजित तांबेंनी आत्तापासूनच काँग्रेस सोबत फारकत घेण्याचे संकेत दिले। मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या प्रकरणी अधिक भाष्य करण्यास नकार दिला। सत्यजित तांबेंनी आपल्या फेसबुक आणि ज्या काही इतर प्रोफाईल आहेत सोशल मीडियाच्या त्याच्यामधून त्यांनी काँग्रेस पक्षाचं नाव हटवलं, याचा अर्थ त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं मानावं? ते अपक्ष उभे झाले तर त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही, त्यामुळे त्यांनी सोडला। नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबेंची थेट लढत शुभांगी पाटील यांच्यासोबत होणार आहे। शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा दिल्यानं नाशिकमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। माझं हे बघू शकतात, फेसबुक किंवा इंस्टाग्राम बघू शकतात। मी जशी आहे तशी प्रामाणिक आहे। मी माझं कोणतंच काहीच काढलं नाही। मी प्रामाणिकपणे लढा देते आहे, म्हणून कोणी किती अप्रामाणिक असावं, किती असत्याच्या बाजूने चालावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, माझा नाही। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी वेळेवर अर्ज दाखल केला नाही, तर मुलगा सत्यजित तांबेनं अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं पक्षानं सुधीर तांबेंना निलंबित केलं। आता सत्यजित तांबे यांच्याही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे कारवाईच्या आधीच सत्यजित तांबेंनी काँग्रेसला हात दाखवल्याचं त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।